नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं हॅशटॅग कोकणी स्वरूप या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आलेलो आहोत आपण बारामती आणि पुण्याला जोडणारा हा सदैव चर्चेमध्ये असणारा एकादशीला, आषाढीला, पंढरपूरच्या यात्रेला, तो म्हणजे आपला पुणे आणि बारामतीला जोडणारा घाट ना, दिवे घाट. पालखी मार्ग इथनं पालखी जाते ना. हा, पंढरपूरला पालखी इथूनच जाते ना. तर आषाढी एकादशीला असंख्य अशी गर्दी असते या ठिकाणी. आणि ज्या वेळेला पाऊस असतो तर पावसामध्ये देखील इथे भरपूर प्रकारचे असे धबधबे असतात, हिरवगार घाट असतात. तेव्हा एकदाच फक्त ह्या घाटाने गेलो होतो. काम चालू नाही तर पावसाळ्यात लय भारी वाटते. हा, पावसात मस्त वाटतं, हिरवं आणि मस्त पाणी बिणी काढतात. काम चालू मोटर करायचं. हा, मोठा करतात, रुंद करतात जरा, बरं आहे. तर या रस्त्याचं मंडळी पाहतोय आपण कसं रुंदीकरण चाललेलं आहे. असं म्हणतात हे 1 वर्षामध्ये कम्प्लीट काम केलेलं आहे. खडक चांगलेच मोठे मोठे काढले जायचे. नशीब पण माती नाही. आमच्याकडे कोकणात जास्त करून माती असल्यामुळे सगळं घडत बसतं. हा, बघायचं इकडे कोसळले, हे कोसळ असतात. चांगलं मजबूत दगड आहे, त्यामुळे टेन्शन ना, सेफ आहे घाट पूर्ण. तुमच्याकडे लगेच ते माती आहे ना, त्यामुळे प्रॉब्लेम भरपूर घसरतात लगेच. नाही घसरतात. आपण आपल्या कोकणामध्ये पाहिला असेल की कशा प्रकारे दरड कोसळण्याची संख्या ही पावसामध्ये जास्त असते. तर त्याऐवजी ह्या घाटात जर पाहिलं तर आपण इथे खडक जास्त आहेत, सो त्यामुळे ही ते दरड कोसळण्याची म्हणा शक्यता कमी असते आणि हा घाट देखील खडकामुळे मजबूत असतो. तर आम्ही आता चाललो होतो बारामतीवरून पुण्याला मंडळी. तर हा बारामतीवरून पुण्याला जातानाचा जो प्रवास आहे घाटाचा, तो मी तुम्हाला दाखवतोय. टाइमपास करत चालले ते. घाटात जर ट्रॅव्हल करायचं असेल ना तर मित्रांनो, तुम्हाला खरंच अगदी मनापासून सांगतो, मी एक बाईक स्वार असल्यामुळे बाईकवरती घाटामध्ये ट्रॅव्हल करण्याचा जी मजा आहे ना, लिटरली तुम्हाला सांगतो ती 4 व्हीलरमध्ये बसून येत नाही. 4 व्हीलरमध्ये तुम्हाला बसून चारी बाजूला बघता येतं, पण बाईकने ज्या रस्त्याची मजा घेता येते ना, ती तुम्हाला 4 व्हीलरमध्ये घेता येत नाही बघा मंडळी. आणि तुम्ही मोस्टली पावसामध्ये जर अशा घाटांमध्ये प्रवास कराल तर खूप भारी येते. फक्त एवढंच की आपण सेफ्टी बाळगून त्या ठिकाणी प्रवास करावा, हीच फक्त सर्वांना माझं सांगण्याचं कर्तव्य आहे. कारण कसं आहे की जेवढी आपण सेफ्टी बाळगाल तेवढा आपला प्रवास चांगला होतो आणि आपल्याला मजा देखील तेवढी चांगली येते मंडळी. सो आपण ट्रॅव्हल करूया, मजा करूया आणि एन्जॉय करूया. मोठा डोंगर कोरला आपण पाहू शकतो मंडळी, हा डोंगर कशा रीतीने कोरत चालले आहेत बघा. तर पावसामध्ये आपण पाहू शकतो इथे ना बऱ्याच प्रकारचे मोठमोठे धबधबे आपण हे पाहतोय. हे कडेकोपऱ्यात असे डोंगरातून जे कॉर्नर आलेले आहेत, त्यातून बरंच असं पाणी खाली येत राहतं. मोठमोठे असे सुंदर असे धबधबे त्या ठिकाणी निर्माण होतात. आणि हा जो तुम्ही डोंगर पाहतो तो अतिशय हिरवागार असतो आणि त्यातूनच हे जे धबधबे निर्माण होतात, त्या धबधब्याने एवढी सुंदरता येते ह्या घाटाला. आणि आता तर या घाटाचं काम देखील लवकरात लवकर पूर्ण करणार आहेत, कारण इथे जूनमध्ये पालखी येते. 2 रोड झाल्यामुळे टेन्शन नाही, इकडून तिकडे मोठा रोड होते, येणं जाण्यामध्ये टेन्शनच नाही. जातील तरी पण 2-4 वर्ष तरी जातील अजून तरी. एवढं नाही, लय फास्ट काम झालंय. वर्ष झालं असं काम चालू आहे, पण खाली तर झालंय सगळं पूर्ण. लय फास्ट काम केलंय. हा, वरून काढतात रस्ता एक खालून वरून. अच्छा, म्हणजे एवढं सगळं कोरायची गरज. वरून कोर द्या ना, खालनं कसं करणार? अच्छा, हे सगळं कोरूनच काढणार. मला वाटलं वरून रस्ता काढतो की काय. नाही एवढं काढत अच्छा. वाटतं तो रस्ता वरून टाकतायत, हा रस्ता खालून टाकतायत. आपण पाहू शकतो आपल्या महाराष्ट्रामध्ये किती प्रकारचे सुंदर असे घाट आहेत मंडळी. हे बाहेरचे रस्ते किंवा बाहेरचे ठिकाण एक्सप्लोर करण्यापेक्षा मंडळी महाराष्ट्रामधले ठिकाणं एक्सप्लोर करा. तुम्हाला पर्यटकांच्या दृष्टीने महाराष्ट्र देखील तितकाच सुंदर आहे, आपण फक्त पाहत नाही. हां, इथपर्यंत झालं. एक वर्ष झालं काय बोलताय? मग एवढं 1 वर्षात केलं तर पुढच्या वर्षी पण होऊन जाईल. पालखी मार्ग आहे ना त्यांचा, म्हणजे हा, बरोबर. त्याच्यामुळेच तेव्हा भरपूर गर्दी असेल. मग लय गर्दी असते, बंद करतात डायरेक्ट. हां,
एक साईडचा तर पूर्ण ते पालखीलाच असेल. बंदच करतात म्हणे काम चालू असल्यामुळे बंदच करतात रोड. दिवे घाटावर. आता जुलैमध्ये असते वाटतं. हा हा हा. आता त्यांचं म्हणजे असं जुलैपर्यंत म्हणजे बऱ्यापैकी करायचं काम चाललंय त्यांचं. हे बीजेपी सरकार आल्यापासून जरा रस्त्यावरती जास्त ध्यान द्यायला लागले. टॅक्स कशात टॅक्स लावणार त्यांना काय रस्त्यावर. ते तर आहे, टॅक्स लावणार. प्रत्येक जण आपापलं काढत. टॅक्स म्हणजे आता सोनं भाव कुठे वाढवलं? एक 55, एक 60, एक 62 असं झालंय. फार 170 पर्यंत गेलं. आता एक 51 की 52 आता झालंय. ते एकदम तेव्हा- म्हणजे त्याचा भाव एकदम हे स्थिर नाहीच, म्हणजे वाढतंय कमी होतं वाढतंय कमी होतं. दहाने कमी करतात, हा. 5 ने आणि परत वीसने वाढवतात, परत 10 वाढवतात आणि परत 5 ने कमी करतात. असं करतात. बंदच नाही, रोज चालू आहे काय ना काय रोज कमी जास्त कमी जास्त. त्या गाडीत ते बरं का ते रोज काहीतरी म्हणतात. अच्छा अच्छा. हा, इथे कुठेतरी पुढे थांबूनच दिलेलं परवडेल. नाही गाडी ते एकदम क्रॉस करून गेलं ना आता तर पुढे. हा ही काहीच गाडी ट्रॉफिक. त्याने फोन केला, काय बोलला तुम्ही? पुणे स्टेशनला भेटू. तर मंडळी, तुम्हाला या दिवे घाटाचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा आणि बेल आयकॉनचं बटन मात्र नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला येणारे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. चला तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू, काळजी घ्या आणि आनंद घ्या, व्हिडिओ बघत राहा.